कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सुकया लावियला दीनानाथ वृद्ध सांभाळे आपुले नको पाहू केले पाप पुण्य कृष्णा धावरे धावरे लवकरी संकट पडले रे भारी ए देवा 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 आता पाप पुण्याचा हिशोब करीत बसणूक रे धाव 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 हाकेश्वरीची उडी धावू नये रे देवा तू देवा करत तुझा मी धाव संकटात मी पडलो रे देवा हरवलिता न भूक कोणी नाही जीव धावू नये रे देवा तू देवा करत तुझा मी धावा मिश्र राग आहे जीवनाची ही वाट हरवली जिथे जातो तिथे नाही वन सावली तुझ्या नामाची आस लागली तुझ्या नामाची आस लागली करतो तुझा मी धावा देवा करतो तुझा मी धावा भगवान परमात्मा प्रगट झाले द्रौपदी का हाक मारलीस नाही देवा गंगापुत्र भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली उद्याचा सूर्य पांडवाला दिसू देणार नाही देवाला द्रौपदी घरानं सांगत होती देव मस्त हसत हसत ऐकत होता द्रौपदी रडत रडत सांगत होती आणि देव हसत हसत ऐकत होता उगा विचार करा उगा आता हे पकवाजे आहेत आल्याबरोबर मी पकवाजेला म्हणलो बाप्पा कसं झालं की येताना गाडी पंक्चर झाली ते म्हणे वा 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 छान आनंद झाला आनंद आता मी दुःख सांगालोय अडचण सांगालोय तुम्हाला आणि जर तुम्ही त्याचं गांभीर्य घेत नसाल तर तुम्ही काय करायला थट्टा उडवायला त्याचं गांभीर्य तुम्हाला नाही आपण एखाद्या माणसाला आपलं दुःख सांगावं आणि दुःख सांगताना त्या माणूस जर आपल्या समोर हसत असेल तर त्या दुःख सांगणाराचा सर्वात मोठा अपमान आहे द्रौपदी म्हणजे मी अडचण सांगाले या देवाला आणि ही देव हसालाय देवा हसता का त्याला भगवंतानं उत्तर दिलं द्रौपदी मी हसतो याचं कारण आहे भीष्माचार्याला बोलायला लावणारा मीच आहे त्या म्हाताऱ्याला बोलायला लावणारा कोण आहे मी आहे मी सगळ्यालाच बोलायला लावणारा महाराज ती आहे आपुल्या बळी नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिविन साळुंके मंजोळ बोलत सोवाने शिकविता धनी वेगळाची तुम्ही कीर्तनाला आलात कानलय आलात कानलय आलात कसं आहे आणलंय कोणी बायकोन देवानं शबास आणायचं काम तीच करतय बसवायचं काम तीच करतय बसल्या बसल्या
पुल्ल्याला गुदाडे द्यायला तीच लावतय. बसून सतरंजीच्या द्वार्या उपसायला तीच लावतय. देखवी ऐकवी एक नारायण. सगळ्या 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 क्रिया करायला तीच लावतंय. किंवा पाप करायला तीच लावतंय, पुण्य करायला तीच लावतंय. पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती. द्रौपदी म्हणली मग देवा, मग देव म्हणले ताण घेऊ नको. मग हो ना, आणातलं घोंगडं आणायला लावलं. त्याचा घोंगटा केला, द्रौपदीच्या डोक्यावर टाकला, खांद्यावर घेतलं. द्रौपदीला भगवंताना बहीण होते. भरजरी गो पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. 1943 गाणं आहे हे गाणं आहे गाणं. द्रौपदी बहीण होते, खांद्यावर घेतलं आणि भीष्माचार्याच्या राजमहालाच्या समोर आणून देवानं सोडलं. देवानं द्रौपदीला सांगितलं बघ मध्ये जायचं, पण तू द्रौपदीच हे भीष्माचार्याला कळू द्यायचं. द्रौपदी हुशार होते. ती गोंगटा असा पुढे सारला. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये माय माऊल्याचा पदर कपाळाच्या खाली 4 बोट असायचा. आता पदर घ्या त्यात पण बुचडीवर. घे जा माय, मालकाचं आयुष्य वाढतंय. माझे तर हात जोडून मायाला विनंती आहे, तुम्ही पतीचं आयुष्य वाढवू शकता. आणि म्हणून सगळ्या मायेली माझी हात जोडून विनंती आहे, एवढं आहे का या लेकराचं, दररोज आपल्या मालकाला आपल्या हाताने आंघोळ घाली जा माय. कळालं का माय? एवढं आहे का? दररोज 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 घाली जा, दररोज दररोज घाली जा. तुमचं लग्न झालंय का बाबा? हाय त्याच्या हाताने आंघोळ. किती जणाला हात वर करा बर. होय आबा हाय आंघोळ. बर तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आमच्याकडे बोट करालो. आहा